देवेंद्र फडणवीस नेमके कोण? सुपर सीएम की मंत्र्यावरचा रिमोट कंट्रोल? अर्थात याची आत्ता चर्चा यासाठी सुरू झाली आहे कारण नव्यानेच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित केला आहे आणि ज्यामध्ये मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, त्यांचे सचिव यांच्या कार्यपद्धती संदर्भातली अधिक सुस्पष्टता यावी म्हणून काही निर्णय घेतलेत आणि त्यातला हा महत्त्वाचा निर्णय पुढे आलाय तो म्हणजे यापुढे राज्याच्या मंत्र्यांनी सार्वजनिक कामासंदर्भात घेतलेला कोणताही निर्णय तो बदलण्याची क्षमता किंवा ते अधिकार ही अर्थात सीएम कडे देण्यात आले आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक हिताच्या संदर्भातले कागदपत्र फाईल्स सुद्धा कोणत्याही मंत्र्यांचे सीएम मागू शकतात। हे जरी आत्ता कागदावरती आलं असलं तरी याची अंमलबजावणी आपल्याला माहिती आहे 2024 पासून सुरुवात झाली, ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। आता सुद्धा तुम्हाला ही चर्चा कायम कानावर पडत असेल, मंत्री मग तो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा असो की तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा असो, त्यांनी कोणतेही निर्णय घेत असताना मुख्यमंत्र्यांची त्या निर्णयाला परवानगी आहे का, किंबहुना राज्यामध्ये निर्णय घेत असताना तो मुख्यमंत्र्याच्या कानावर घातल्याशिवाय घेता येत नाही, हे तुमच्या कानावर अनेक वेळा येत असेल। बरं, हे चांगलं का वाईट याची चर्चा आपण नंतर करू। एक मात्र खरं आहे की एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये मंत्र्यांची मनमानी ज्या पद्धतीने चालत होती ती मात्र फडणवीस सरकारमध्ये चालत नाही। आता तर ती आणखी बांधली गेली आहे। आता जरी ती नियमात बसवली असली तरी एक मात्र खरं आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करत असलेला कोणत्याही पक्षाचा मंत्री असो, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असो, मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल आल्याशिवाय कुठलाच मंत्री पुढे जाऊ शकत नाही। नेमकं काय सांगतोय नवीन कायदा आणि सुपर सीएम कसे मंत्र्यावर कंट्रोल ठेवणारे सुपर सीएम म्हणतायत, या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे। नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट। खरं तर यावर शंकाच नाहीये की मागच्या काही वर्षामध्ये सुपर सीएम कोण असा प्रश्न जर कुणाला पडला असेल तर अर्थात त्याचं उत्तर कुणीही सांगेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्याला, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी पक्षाच्या मंत्र्यांना सूट दिली होती, काही अधिकार दिले होते। आता मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री अधिकार म्हणून काही निर्णय तर घेतात, मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कन्फर्मेशन येत नाही, त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल येत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा निर्णय कोणताही मंत्री जाहीर करू शकत नाही। हे अगदी तुम्हाला कुठल्याही पक्षाचा नेता, पदाधिकारी अगदी सहज सांगू शकेल। काय होतंय नेमकं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे तुम्ही अगदी त्यांना वितरित होणाऱ्या निधीपासून त्यांनी वितरित करण्याच्या निधीपर्यंत, म्हणजे एकदा मंत्र्यांना निधी मिळतो आणि मंत्री तो कार्यकर्त्यांना, खाली कॉन्ट्रॅक्टर्सला किंवा इतर आपल्या जवळच्या लोकांना वितरित करतात, तर हे सगळं कंट्रोल्ड आहे। म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तर कोणत्या खात्याला किती निधी मिळणार हे जरी मुख्यमंत्री ठरवत असले तरी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी कोणत्या मंत्र्यांनी कसा खर्च करावा याच्यावर सुद्धा सगळ्यात मोठं नियंत्रण जर कोणाचं असेल तर ते अर्थात सीएमओचं आहे, म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचं आहे। राज्यमंत्र्यापासून कॅबिनेट मंत्री असलेल्या मोठ्या नेत्यांच्या खात्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप असा काही वाढलाय की यामुळं कोणताही मंत्री स्वतःच्या स्वतंत्र अधिकाराने काम करू शकत नाही, हे सुद्धा वास्तव आता मान्य केलं पाहिजे। बरं, याचे फायदे काय आहेत तर फायदे समजून घेऊ। फायदे असे आहेत की गत सरकारमधले आपण बघितलं असेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तो काळ, ज्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, तिथे 3 पक्ष काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना असे जरी सत्तेत असले तरी मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ प्रत्येकाच्या खात्यामध्ये तेवढी नव्हती जेवढी अलीकडच्या काळामध्ये, ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम बघतायत त्यांच्या काळात वाढली आहे। मधला जो एक काळ आपण जर बघितला की ज्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते, त्याही काळामध्ये एकनाथ शिंदेकडं जे काही अधिकार होते मुख्यमंत्री म्हणून ते इतके सेंट्रलाइज नक्कीच नव्हते की तिथे त्यावेळी कॅबिनेट मिनिस्टर असलेल्या मंत्र्यांना, त्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम करत असलेल्या इतर कॅबिनेट मिनिस्टर सोबत काम करणाऱ्या राज्यमंत्र्यांना जे अधिकार होते त्यांच्या पातळीवर दिलेले अधिकार ते अंमलात आणत होते, किंबहुना त्या अधिकाराचा कधी कधी स्वैराचार सुद्धा पाहायला मिळत होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही, मुख्यमंत्र्यांचं कंट्रोल नाही, अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा ही त्या काळामध्ये
कार्यकर्ते करत होते. 2024 नंतर मात्र चित्र पालटलं आणि त्यानंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली, त्यानंतर मात्र त्यांनी अवघं मंत्रिमंडळ हे आपल्या हातात ठेवलं, आपल्या मुठीत ठेवलं असं म्हटलं तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही. आज अगदी कमी निधी असलेल्या खात्याचे मंत्री काम करत असताना ज्यावेळी लोकात जातात, कार्यकर्त्यात जातात, दबक्या आवाजात चर्चा करतात, कार्यकर्त्याला कानात सांगतात की जोपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयातून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हा निर्णय होऊ शकणार नाही. आता यामुळं खाली काम करणाऱ्या मंत्र्यांची मनमानी जरी चालणार नसली तरी सगळे कारभार मात्र एकाच व्यक्तीच्या हातात आलेत, सगळ्या कारभार एकाच व्यक्तीच्या रिमोट कंट्रोलमध्ये चालतायत असं म्हटलं तरीही ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात हा कायदा आता अस्तित्वात आलेला नाही. यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळामधले सगळ्या मंत्र्यांचे अधिकार ठरवण्याचे अधिकार होते. जबाबदारी ही मुख्यमंत्र्यावरच फिक्स होत होती. असं असलं तरी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडच्या अधिकारात वाढ झाली आहे. यापूर्वी सुद्धा मंत्र्यांच्या कारभारामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हस्तक्षेप करत होतेच. आता तर त्यांना कायद्याने तो अधिकार आलाय. आता बघायचं एवढंच आहे, सार्वजनिक हिताच्या कामामध्ये सुसूत्रता यामुळे आणखी येईल की पुन्हा एकदा मंत्री म्हणून जरी खुर्चीत बसलेल्या मंत्र्यांना अधिकार असले तरी जोपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाचा निरोप येणार नाही तोपर्यंत ते निर्णय घेऊ शकतील का यामुळं सुपर सीएम असलेला मुख्यमंत्री हाच पूर्णपणे रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी होईल हे मात्र येणारा काळच सांगेल.